have discussed the second chapter, periodic classification of elements. आपण काय डिस्कस केलेलं आहे? How many elements in the modern periodic table? There are 118 elements in modern periodic table. Initially 118 एलिमेंट्स आपल्याला माहित नव्हते. सुरुवातीला आपल्याला 30 एलिमेंट्स माहित होते. म्हणून फर्स्ट सायंटिस्ट डोब्रिनियर्स, सेकंड सायंटिस्ट न्यूलँड अँड थर्ड सायंटिस्ट मेंडेलिव्ह, हे जे तीन सायंटिस्ट आहे यांनी सिक्वेन्स ऑफ क्लासिफिकेशन दिलेले. तर डोब्रिनियर्सने काय केलं? एलिमेंट्स हे इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले. न्यूलँडने सुद्धा इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले. मेंडेलिव्हने सुद्धा एलिमेंट्स कसे अरेंज केलेले? इंक्रीजिंग ॲटॉमिक मास. फक्त डिफरन्स काय आहे? डोब्रिनियर्सने काय दिलं आपल्याला? ट्रायड्स. न्यूलँड्सने काय दिलं आपल्याला? ऑक्टेव्स, 8 एलिमेंट्स. आणि मेंडेलिव्हने काय दिलं की एका ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रॉपर्टी सिमिलर असतात. कन्क्लुजन लक्षात ठेवा. डोब्रिनियर्स मीन्स ट्रायड्स, न्यूलँड्स मीन्स octave. First and 8 element has similar property, and Mendeleev gives in a group all elements contain same chemical as well as physical property. हे तीन सायंटिस्ट बघितले. आज आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल बघायचं आहे. आज आपल्याला कोणता पॉईंट बघायचा आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. तर इनिशियली जे तीन सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं? एलिमेंट्स हे इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय करण्यात आलं बघा? हे जे एलिमेंट्स आहेत ते इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले. म्हणजे आपल्याला मेन फोकस काय करायचा आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल कॅन बी अरेंज विथ द हेल्प ऑफ इंक्रीजिंग ॲटॉमिक नंबर. देयर इज अ मेन डिफरन्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. तर आता या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहेत. तर आता याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. तुमच्या बुकमध्ये त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. तर सिम्पली काय लक्षात ठेवायचं बघा. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आडव्या ज्या रोज आहे, हॉरिझॉन्टल रोज आर नोन ॲज पिरियड्स. हॉरिझॉन्टल रोज आर नोन ॲज पिरियड अँड व्हर्टिकल कॉलम्स नोन ॲज ग्रुप्स. हाऊ मेनी नंबर ऑफ पिरियड्स? हाऊ मेनी नंबर ऑफ पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल? देर आर 7 हॉरिझॉन्टल periods. There are 7 horizontal period, 1 to 7. And how many vertical columns, that is groups? There are 1 to 18. Means our conclusion is 7 period and 18 groups in modern periodic table. First गोष्ट लक्षात ठेवा. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 7 पिरियड्स असतात आडवे आणि उभे कॉलम्स किती असतात किंवा ग्रुप्स किती असतात? 18 असतात. तर आता हा मॉडर्न पिरियडिक टेबल हा टोटल 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेला आहे. दिस मॉडर्न पिरियडिक टेबल इज डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक्स. लेफ्ट साइड, observe left side of periodic table, it is S block element. Observe right side of the periodic table, it is known as P block element. Observe middle part of the periodic table known as D block element, and 2 lines at the bottom of the periodic table known as F block elements. Means there are number of 4 blocks. First one S block, P block, D block and F block. S block left side, P block right side, D block in the middle and F block at the bottom of the periodic table. There are 4 blocks of elements in modern periodic table. तर आता यांना S का म्हणायचं, P का म्हणायचं, D का म्हणायचं, F का म्हणायचं? जर इलेक्ट्रॉन S ऑर्बिट मध्ये जर एंटर झाला तर त्याला म्हणायचं S ब्लॉक. जर लास्ट इलेक्ट्रॉन P मध्ये एंटर झाला P ब्लॉक. जर लास्ट इलेक्ट्रॉन D ऑर्बिटल मध्ये एंटर झाला D ब्लॉक. आणि जर लास्ट इलेक्ट्रॉन F ऑर्बिटल मध्ये जर एंटर झाला तर त्याला काय म्हणायचं? F ब्लॉक एलिमेंट्स. आता याला अजून पण दुसरे नाव आहेत. S ब्लॉकला अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल म्हणायचं. S ब्लॉकला काय म्हणायचं? अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल. Group number 1 and 2. Group number 1 and 2 known as alkali metals, and group number 2 is known as alkaline earth metal. Observe right side. Observe right side of periodic table. Group number 13 to 80. Group number किती आहे? 13 to 80. It is known as P block. Main group elements. यांना काय म्हणायचे? Main groups element. Middle. Observe middle part. Group number 3 to 12. Group number 3 to 12 याला म्हणायचे T block elements. And 2 series known as lanthanide series and actinide series. ऑब्झर्व करा मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय आहे सगळे?
how many numbers of periods are 7 and vertical columns are 18. There are four blocks: S block, P block, D block, F block. S block is known as alkali and alkaline earth metal. P block known as main group elements. D blocks are called as transition metals. D block known as transition metal and F blocks are called as inner transition metal. अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे. सिंपली लक्षात ठेवायचं, आडवे पिरियड्स, उभे ग्रुप्स, त्याच्यामध्ये एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, लेफ्ट साइडला एस, राईट साइडला पी, मध्ये डी, खाली एफ. एस ब्लॉकला म्हणायचं अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल, पी ला म्हणायचं मेन ग्रुप, डी ला म्हणायचं ट्रान्झिशन मेटल आणि एफ ब्लॉकला म्हणायचं इनर ट्रान्झिशन मेटल. अशा प्रकारे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे हे इंक्रीजिंग ॲटॉमिक नंबरने केलेले आहे. कशा प्रकारे केलेले आहे? इंक्रीजिंग ॲटॉमिक नंबर, म्हणजे 1 पासून स्टार्ट होणार आहे तर स्टार्ट एंड विथ 180. टोटल नंबर्स ऑफ एलिमेंट्स till discovered 118. This is a modern periodic table. Our next point is modern periodic table and its electronic configuration. The electronic configuration means electron arrangement. Electronic configuration means electron arrangement. तर आता आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देण्याच्या अगोदर आपल्याला काही फंडामेंटल प्रॉपर्टीज माहित असायला हव्या. प्रत्येक जो ॲटम आहे तर त्याच्या सेंटर मध्ये न्यूक्लियस, ॲटम हॅज सेंटर न्यूक्लियस अँड ए ऑर्बिट असणारे आणि त्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असणारे, म्हणजे सेंटरला न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती काय फिरत असणारे? इलेक्ट्रॉन फिरत असणारे. तर ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन्स हे सेम असतात. प्रोटॉन नंबर अँड इलेक्ट्रॉन्स आर सेम. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघू, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम असे 4 एक्झाम्पल्स. हायड्रोजन has atomic number 1, helium has atomic number 2, lithium has atomic number 3 and beryllium has atomic number 4. Means hydrogen contain 1 electron, helium contain 2 electron, lithium contain 3 electron and beryllium contain 4 electron. तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आहे बघा. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याच्या ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन. हेलियम कडे 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याच्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे पण अरेंजमेंट आपण कशी लिहिली बघा. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन अँड थर्ड शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. कारण ही जी फर्स्ट शेल आहे तिची मॅक्सिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन, मॅक्सिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. हेज थर्ड इलेक्ट्रॉन इन सेकंड शेल. Fourth example, beryllium has 4 atomic number, means it contains 4 electron. 2 electron accommodate in first shell and other 2 electron accommodate in second shell. तर आता ह्या पॉइंट वरून आपण काय स्टडी करणार आहे बघा की प्रत्येक ॲटमला काही सेल असतात. तर त्या शेल कशा आहेत बघा. त्या शेलला नंबरिंग कसं द्यायचं. 1 नंबरची सेल आहे तिला म्हणायचं के सेल, सेकंड एल, थर्ड एम अँड फोर्थ एल. सिंबल KLMN. नंबर किती त्याचा? फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता थर्ड पॉइंट मध्ये आपण काय करणार बघा. तर त्या शेलची कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन शोधणार आहे. कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. तर कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कसं शोधणार आपण? बाय फॉर्म्युला 2n². बाय फॉर्म्युला 2n², वेअर n इज इक्वल टू 1, 2, 3, 4. ह्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला कन्क्लुजन काय मिळतंय बघा. के शेलची कॅपॅसिटी 2, L 8, M 18 and L 32. तुम्हाला पेपर मध्ये विचारलं जाईल L शेलची कॅपॅसिटी किती आहे, M शेलची कॅपॅसिटी किती आहे. अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. तर हे हा एक पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही. आवर पॉइंट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्या पॉइंट मध्ये आपल्याला एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट करायचे आहे. तर याच्या अगोदर आपण थोडेसे एलिमेंट्स बघू. तर एलिमेंट्स विथ ॲटॉमिक नंबर 1, आवर फर्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन, सेकंड हेलियम, थर्ड लिथियम, फोर्थ बेरिलियम, फिफ्थ नंबर बोरॉन, 6 नंबर कार्बन, 7 नंबर नाइट्रोजन, 8 नंबर ऑक्सीजन, 9 नंबर फ्लोरीन, 10 नंबर नियॉन, 11 नंबर सोडियम, 12 मैग्नीशियम, 13 एल्युमिनियम, 14 सिलिकॉन, 15 phosphorus, 16 sulfur, 17 chlorine and 18 argon.
तर असे टोटल 18 एलिमेंट्स बघितलेले आहेत आपण. सुरुवातीचे 18 एलिमेंट्स आहेत. आपण लक्षात काय ठेवणार की यांचा ॲटॉमिक नंबर किती, 1 2 3 4 असे कितीपर्यंत, 18 पर्यंत लक्षात ठेवणार आहे आपण. तर आता आपण काय करू, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना मी काय करतोय बघा, सुरुवातीला ग्रुप फर्स्ट घेतोय. सुरुवातीला काय घेतोय, ग्रुप फर्स्ट. तर ग्रुप फर्स्ट मध्ये कोणते एलिमेंट्स असतात, ग्रुप फर्स्ट लेफ्ट साइड, ऑब्झर्व लेफ्ट साइड ऑफ पिरियडिक टेबल. फर्स्ट हायड्रोजन, नेक्स्ट लिथियम, थर्ड सोडियम अँड नेक्स्ट पोटॅशियम. असे एलिमेंट्स आहेत. अजून पण खाली आहेत, पण आपण किती घेतलेले आहेत, फक्त 4 घेतलेले आहेत. तर आता यांचे ॲटॉमिक नंबर बघू. चला इकडे बघा. हायड्रोजन हॅज ॲटॉमिक नंबर 1, lithium has atomic number 3, sodium has atomic number 11 and potassium has 19 element. तर आपल्याला एक माहित आहे की फर्स्ट जी शेल आहे तिची कॅपॅसिटी किती असते, 2. सेकंड जी शेल असते तिची कॅपॅसिटी किती असते, 8. मग आपण याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. हायड्रोजन हॅज ओनली 1 इलेक्ट्रॉन, हेन्स इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1. इट्स electronic configuration is 1. Next element, lithium. It has 3 atomic number, means it contains 3 electron. Means first shell contain 2 electron. पहिले shell ची capacity किती आहे, 2 electron and next 1 electron. Total number of electrons are 3. Our next element, sodium. Sodium has atomic number 11. First shell has 2 electron capacity. Second shell has 8 electron capacity. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की प्रत्येक एलिमेंटचा ट्राय काय असतो की त्याचं काय कंप्लीट करणे, ऑक्टेट कंप्लीट करणे. म्हणून याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झाले, 10 झाले. अजून एक किती शिल्लक आहे आपल्याकडे, 1 शिल्लक आहे. म्हणून याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. 2 8 1. नेक्स्ट एक्झाम्पल बघू, पोटॅशियम. तर याचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे, फर्स्ट शेल कंटेन मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल कंटेन मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन, थर्ड शेल is also contain 8 electrons. This reason is depend upon other reason. तुम्हाला फक्त आता सध्या स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला फक्त किती कॅपॅसिटी घ्यायची, तुम्हाला 8 पर्यंत घ्यायची. तर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, 8 8 16 18 and 1 90. Observe this electronic configuration. There is similarity between these electronic configuration. ग्रुप फर्स्ट मध्ये एक सिमिलॅरिटी तुम्हाला ऑब्झर्व होईल की प्रत्येक शेल मध्ये लास्ट जी सेल आहे तिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 1. म्हणजे आवर कन्क्लुजन इज ग्रुप फर्स्ट हॅज लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 1. लास्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 1. आता ह्या ग्रुप फर्स्ट प्रमाणेच आपण काय करू, ग्रुप सेकंडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ॲटॉमिक नंबर बेरिलियमचा 4, मॅग्नेशियम 12, कॅल्शियम 20. बेरिलियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बेरिलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो. फर्स्ट शेल हॅज मॅक्सिमम कॅपॅसिटी 2. रिमेन इलेक्ट्रॉन्स आर 2. मीन्स बेरिलियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,2. Magnesium has atomic number 12. First shell has maximum capacity 2. Second shell has maximum capacity 8. 10 झाले, शिल्लक किती राहिले, 2. Means magnesium has electronic configuration 2 8 2. Our third element is calcium, which has atomic number 20. Its first shell contain 2 electron. Second shell contain maximum 8 electron. Third shell also contain maximum 8 electron. टोटली किती झालेले आहेत, 18 झालेले आहे. म्हणजे शिल्लक किती राहिले आपल्याकडे, 2. तर आता आपण ऑब्झर्व काय करणार आहे बघा, ग्रुप सेकंड मध्ये कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॉमन आहे बघा. तर अगेन लास्ट इलेक्ट्रॉन इज सेम, मीन्स 2. म्हणजे आपलं कन्क्लुजन काय असणार आहे का ग्रुप सेकंड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 असतात. आपले दोन कन्क्लुजन झाले, ग्रुप फर्स्ट मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 and group second contain valence electron 2. Our third example, group 17. Group 17 means halogen family. Group 17 means halogen family which contain four elements, fluorine, chlorine, bromine, iodine. पण आता सध्या आपण घेताना दोन एक्झाम्पल घेतलेले आहे,
फ्लोरीन अँड क्लोरीन. फ्लोरीन हॅज ॲटॉमिक नंबर 9. मी इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट करतो. टोटल इलेक्ट्रॉन्स आर 9. फर्स्ट शेल कंटेन मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन अँड रिमेनिंग 7 इलेक्ट्रॉन. तुमच्या दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे? 7. कारण ऑक्टेट का पूर्ण झालेलं नाही? कारण फ्लोरीनकडे फक्त किती इलेक्ट्रॉन्स आहे? तर 9 इलेक्ट्रॉन्स आहे. 2 7 इज इक्वल टू 9. अगेन क्लोरीन हॅज ॲटॉमिक नंबर 17 which has electronic configuration 2. Second shell has maximum electrons 8. किती झाले? सगळे 10 झाले. शिल्लक किती राहिले? फक्त 7. Hence our conclusion is halogen family has last 7 electrons. म्हणजे आपले टोटल 3 conclusion. Group first contain 1 valence electron, group second contain 2 valence electron and group 17 contain 7 valence electron. This is our conclusion. प्रिव्हियस पॉइंट मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ग्रुपसाठी स्टडी केलं. कुठे स्टडी केलं? ग्रुपसाठी. आता ह्या पॉइंट मध्ये काय करायचं बघा, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय, पण ते कशासाठी स्टडी करायचे? आता पिरियड्स. म्हणजे आपल्याला लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचे. आता सिम्पली बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला सगळ्यांना लिहिता येऊ शकतं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियड फर्स्ट. आता पिरियड फर्स्ट मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत ते बघू आपण सुरुवातीला. तर सगळ्यात एक नंबरला हायड्रोजन आहे आणि राईट साइडला तुमचं काय आहे? हेलियम आहे. हायड्रोजन अँड हेलियम. ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1 अँड ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज 2. तर आपण हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी राईट करतो. हायड्रोजन हॅज ओनली 1 इलेक्ट्रॉन, हेन्स इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1. Helium has 2 electrons or 2 atomic number, means its electronic configuration is 2. कारण पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे? मॅक्सिमम 2 आहे. आता हे पिरियड फर्स्ट इज या. पिरियड सेकंड बघू आपण. पिरियड सेकंड मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असतात? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन असे 8 एलिमेंट्स असतात. तर लिथियम ॲटॉमिक नंबर 3. आता आपल्याला सर्वांना माहित आहे की 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग फर्स्ट शेल हॅज कॅपॅसिटी 2 अँड सेकंड शेल हॅज कॅपॅसिटी 1. बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4. अगेन फर्स्ट शेल हॅज कॅपॅसिटी 2 अँड सेकंड शेल हॅज रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स 2. म्हणजे ही पूर्ण आहे आणि याच्यात फक्त किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. बोरॉनच्या बाबतीत बघू आपण. फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स अँड रिमेनिंग 3. Carbon first shell 2 electron, remaining 4. Nitrogen first 2 and remaining 5. Oxygen 2,6. Fluorine 2,7 and neon 2,8. Maximum capacity of second cell is 8. आता याचे ऑक्टेट पूर्ण आहे, म्हणूनच आपण ह्या गॅसेसला काय म्हणत असतो? नोबेल गॅसेस अँड इनर्ट गॅसेस आपण म्हणत असतो. दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पिरियड सेकंड. आता मेन डिफरन्स काय बघा, ग्रुपमध्ये काय होत असतं? लास्ट इलेक्ट्रॉन सेम असतात. ग्रुप फर्स्ट कंटेन 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ग्रुप सेकंड कंटेन 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, हॅलोजन फॅमिली कंटेन 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता पिरियडमध्ये काय असतं बघा, पिरियडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम नसतात. पिरियडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय नसतात? सेम नसतात. पण नंबर ऑफ सेल्स सेम असतात. म्हणजे प्रत्येकामध्ये सेल किती बघा बरं, ऑब्झर्व करा. प्रत्येकामध्ये सेल किती? सगळ्यांमध्ये 2-2च आहे. फक्त इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? डिफरन्स. तसं ग्रुपमध्ये काय व्हायचं? एक शेल वाढायची, एक शेल काय व्हायची? इन्क्रीज व्हायची. तुम्ही अशाच प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे पिरियड थर्डचे लिहू शकता. आता पिरियड थर्डचे एलिमेंट्स कोणते कोणते आहे? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. आता काय करू आपण? यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. सोडियम हॅज ॲटॉमिक नंबर 11. सोडियम हॅज ॲटॉमिक नंबर 11. फर्स्ट शेल हॅज मॅक्सिमम कॅपॅसिटी, एक लिहिल्यानंतर आपल्याला बाकीची जातील 2. फर्स्ट शेल हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. सेकंड शेल हॅज मॅक्सिमम इलेक्ट्रॉन 8. टोटल नंबर ऑफ 10 झाले. Remaining 1 means sodium has electronic configuration 281.
magnesium has 282, aluminum 283, silicon 284, 285, 286, 287 and argon 288. In argon octet is complete. Again argon is known as noble gas elements. तर सिंपली काय लक्षात ठेवायचं, पिरियडिक टेबल मध्ये एक पिरियड मध्ये एक इलेक्ट्रॉन्स काय होत जातो, वाढत जातो. हे आपलं कन्फ्युजन आहे. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम असतात आणि पिरियड्स मध्ये डिफरंट असतात. आवर नेक्स्ट पॉइंट इज पिरियडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टी. आता ह्या पॉइंट मध्ये काय स्टडी करायचं बघा. आपला जो पिरियडिक टेबल असतो तो 4 ब्लॉक्स मध्ये क्लासिफाय आहे. एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि खाली एफ ब्लॉक आहे. तर ह्या पिरियडिक टेबल मध्ये हा पिरियडिक टेबलच हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टी, सेम केमिकल ॲज वेल ॲज फिजिकल प्रॉपर्टी वरती डेव्हलप झालेला आहे. तर मग आता आपण ह्या पिरियडिक टेबलचा वापर करून आपण काही प्रॉपर्टी बघणार आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की पिरियडिक टेबल मध्ये जो ग्रुप असतो त्या ग्रुपची जी फॅमिली आहे किंवा त्या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट आहे तर त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी कशा असतात, सिमिलर असतात. तर आता तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने एक मेन प्रश्न असतो व्हॅलेन्सी, की व्हॅलेन्सी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी. आपण काय करू, सुरुवातीला यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघू. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. आता हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. त्याला जर स्टेबल व्हायचं असलं तर त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे, तर 1 इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे. कारण 1 इलेक्ट्रॉन घेतला किंवा दिला की किती इलेक्ट्रॉन्स तयार होतील, 2 तयार होतील. किंवा 1 जर दिला तर 0 राहतील आणि 1 जर घेतला तर किती तयार होतील, 2 तयार होतील. आणि 2 झाल्यानंतर तो कसा होईल, स्टेबल होईल. कारण व्हॅलन्स शेल कशी असली पाहिजे, कंप्लीट असली पाहिजे. म्हणून हायड्रोजनची व्हॅलन्सी तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1 असणार आहे. आता सेकंड बघू, हेलियम. हेलियम हॅज ॲटॉमिक नंबर 2. त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 2 आहे. म्हणजे त्याची व्हॅलन्स शेल कशी आहे, कंप्लीट आहे. म्हणून तो इलेक्ट्रॉन देणार पण नाही आणि घेणार पण नाही. इट हॅज व्हॅलन्सी 0. हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणून 1, हेलियम कंप्लीट म्हणून 0. थर्ड, लिथियम. लिथियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, किती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे, 2 and 1. म्हणून लिथियम काय करणार, त्याला स्टेबिलिटी मिळण्यासाठी शेवटचा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार. शिल्लक किती राहणार आहे त्याच्याकडे, 2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन देतो लिथियम, 1. म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे, 1. बेरिलियमचं एक्झाम्पल बघू आपण. बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4. इट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2. बेरिलियमला जर स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, एक तर 2 असायला पाहिजे किंवा 8 असायला पाहिजे. तर मग 2 असण्यासाठी तो काय करून टाकतो, 2 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतो. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. बोरॉनचं बघू आपण. बोरॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3. आता ह्या बोरॉनला जर स्टेबल व्हायचं असेल तर याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. बाहेरून 5 इलेक्ट्रॉन घ्यायचे किंवा 3 इलेक्ट्रॉन द्यायचे. इझी काय आहे, त्याला 3 इलेक्ट्रॉन देणे. म्हणून बोरॉन हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3. अगेन कार्बन 6, 2,4. आता कार्बनला काय, एक तर 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. 4 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर 2 शिल्लक राहतील. 4 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर 2,8 तयार होईल. म्हणून कार्बन हॅज व्हॅलन्सी 4. नेक्स्ट नायट्रोजन. इट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5. मग आता नायट्रोजनला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर त्याला किती इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील, तर 3. हेन्स नायट्रोजन हॅज व्हॅलन्सी 3. व्हॅलन्सी पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे नायट्रोजन. नेक्स्ट ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, 2,6. ऑक्सिजन काय करू शकतो, मग ऑक्टेट कंप्लीट करायचं असल्यावर बाहेरून किती इलेक्ट्रॉन घेणार आहे, तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 घेणार आहे. म्हणून ऑक्सिजन हॅज व्हॅलन्सी 2. नेक्स्ट एक्झाम्पल, फ्लोरीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7. म्हणून फ्लोरीन काय करणार आहे की ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. म्हणून फ्लोरीन हॅज व्हॅलन्सी 1. अँड निऑन हॅज
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लीट आहे, म्हणजे याची व्हॅलन्सी किती असणार आहे 0 असणार आहे. मग व्हॅलन्सी म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही की त्याचे आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील, किती इलेक्ट्रॉन द्यावे लागतील, ह्यावरून त्याची काय ठरते व्हॅलन्सी ठरते. व्हॅलन्सी वेगळं आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वेगळं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मीन्स आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, आणि व्हॅलन्सी मीन्स काय की तुमचा जो ॲटम आहे त्याला स्टॅबिलिटीसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, याला काय म्हणलं जातं, त्याची व्हॅलन्सी म्हणलं जातं. तुम्हाला 10th मध्ये कॅल्शियम पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारले जातात. पहिले जे 20 एलिमेंट्स आहेत त्याच्यापर्यंत तुम्हाला विचारलं जातं. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आवर पॉइंट इज पिरियडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टी. तर आता आपण याच्यामध्ये काय स्टडी करायचे की ग्रुप्स आणि पिरियड्स याच्यामध्ये प्रॉपर्टी सेम असतात. तर आपण 1 नंबरचा पॉइंट बघितलेला आहे व्हॅलन्सी. आवर सेकंड पॉइंट इज ॲटॉमिक साईज. आता आपल्याला सेकंड पॉइंट मध्ये बघायचं आहे की ॲटॉमिक साईज ही ग्रुपमध्ये कशी चेंज होते आणि पिरियडमध्ये कशी चेंज होते. तर आपण सुरुवातीला काय करू, पिरियड्स बघू आपण. पिरियड्स मीन्स हॉरिझॉन्टल लाईन. तर आता आपण काय करू, सेकंड पिरियड सिलेक्ट करू. सेकंड पिरियड्समध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. तर आता पिरियड्समध्ये काय होत असतं, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट मूव्ह होत असतो, व्हॅलन्स शेल सेम असतात. व्हॅलन्स शेल्स आर सेम. फक्त काय चेंज होत असतं, एक इलेक्ट्रॉन काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. आता एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाल्यामुळे न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. न्यूक्लियसवरती काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे ते बाहेरचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते आतमध्ये ओढून घेतले जातात. बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स ते काय केले जातात, आतमध्ये ओढून घेतले जातात. त्यामुळे काय होतं, पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर साईज डिक्रीज होत असते. तुमचा पॉइंटच काय आहे बघा, ॲटॉमिक साईज. कन्क्लुजन काय लक्षात ठेवायचं, पिरियडिक टेबलमध्ये पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ही साईज काय होत असते, कमी होत असते. याचं कारण काय, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट number of electrons gets increase, hence effective charge on nucleus increase. न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज काय होत असतो, वाढत असतो, इन्क्रीज होत असतो. त्यामुळे त्याची साईज काय होत असते, तर कमी होत असते. हे झालं पिरियड्सच्या बाबतीत. आता आपल्याला काय बघायचे की ग्रुपमध्ये साईज काय होते. तर ग्रुपमध्ये काय होत असतं, आपण काय करू, ग्रुप फर्स्ट सिलेक्ट करू. ग्रुप फर्स्ट हायड्रोजन, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. तर आपण याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टडी केलेले आहे. हायड्रोजन हॅज ॲटॉमिक नंबर 1. तर याच्यामध्ये शेल किती आहेत, तर 1. लिथियम मध्ये नंबर ऑफ शेल्स 2, सोडियम मध्ये नंबर ऑफ शेल्स 3 अँड पोटॅशियम हॅज नंबर ऑफ शेल 4. म्हणजे काय होते, ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम एक शेल काय होत जाते, वाढत जाते. एक शेल वाढल्यामुळे ॲटॉमिक साईज ही वाढत जाणार. ॲटॉमिक साईज काय होणार आहे, वाढत. तुम्ही सिम्पली काय लक्षात ठेवा, इन अ पिरियड आडव्या लाईन मध्ये लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज अँड इन ए ग्रुप टॉप टू बॉटम साईज इन्क्रीज. लेफ्ट टू राईट साईज का कमी होत जाते, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो, त्यामुळे साईज डिक्रीज होते. आणि टॉप टू बॉटम साईज का वाढते, कारण नंबर ऑफ शेल्स काय होत जातात, वाढत जातात. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, एखादा पिरियड दिला जाईल आणि खाली म्हणतील एक्सप्लेन दी ॲटॉमिक साईज असे विचारलं जाईल. आवर नेक्स्ट पॉइंट इज थर्ड पॉइंट, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर आता हा स्टडी करताना बघा, पिरियडिक ट्रेंड्स मध्ये आपण 2 पॉइंट स्टडी केलेले आहे. फर्स्ट वन व्हॅलन्सी अँड सेकंड वन ॲटॉमिक साईज. थर्ड पॉइंट बघायचा आपल्याला मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता पिरियडिक टेबल मध्ये हे 118 जे एलिमेंट्स आहेत हे सगळे क्लासिफाय कसे केलेले आहेत, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स असे 3 प्रकारे क्लासिफाय केलेले आहेत. मेटल, नॉन मेटल आणि बाकीचे मेटलॉइड्स. तर तुम्ही सिम्पली काय लक्षात ठेवा बघा, पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साइड आणि डी ब्लॉक हे मेटल्स असतात. पिरियडिक टेबलचे लेफ्ट साइड आणि जे डी ब्लॉक आहे ते मेटल्स असतात. त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो आणि जे मिडलचे आहे त्यांना काय म्हणतो आपण, डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. पी ब्लॉक एलिमेंट्स, हे जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहे ते नॉन मेटल नेचरचे असतात. बरेचसे काय असतात, नॉन मेटल. आणि मध्ये एक झिगझॅग लाईन दिलेली तुम्हाला,
तेवढे फक्त मेटॅलाइट्स असतात. म्हणजे मेटल्स अँड नॉन मेटल्स याला जे सेपरेट करतात एलिमेंट्स त्यांना काय म्हणायचे, मेटॅलाइट्स म्हणायचे. आणि खाली जे आहेत त्यांना सुद्धा काय म्हणायचं, लेंथेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स आहे ना, त्यांना सुद्धा काय म्हणायचं, मेटल्स म्हणायचं. अशा प्रकारे तुम्ही त्याची ट्रेंड्स लक्षात ठेवायचे. 3 ट्रेंड्स आहे, म्हणजे 3 प्रकारे बदल होऊ शकतो. पहिला बदल तुमचा व्हॅलेन्सीमध्ये, दुसरा ॲटॉमिक साईजमध्ये, तिसरा मेटल अँड नॉन मेटलमध्ये. एक लास्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे की हॅलोजन जे असतात तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय चेंज होतो. तर आपल्याला 4 हॅलोजन माहीत आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर आपल्याला यांच्या फिजिकल स्टेट माहीत असायला पाहिजे. फ्लोरीन आणि क्लोरीन गॅसेस असतात, ब्रोमीन हा लिक्विड असतो आणि आयोडीन हा सॉलिड असतो. अशा प्रकारे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर फिनिश झाला.